Hello student, I am Ms. S.M. Pawar. In today's lectures, the subject of principles of marketing. Unit number 3rd, IT marketing and marketing information system, MIS. ओके, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 हे आपण पाहिले होते. आज आपण युनिट नंबर 3 ओके हा न्यू टॉपिक आहे. त्यामधील आपण आज मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हा कंटेंट पाहणार आहोत. ओके, आपल्या युनिट नंबर 3चे टायटल आहे IT मार्केटिंग अँड मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. तर त्या मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय ते आज आपण पाहणार आहोत, त्याचा स्टडी करणार आहोत. त्यामध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे प्रॉपर मिनिंग काय आहे, ओके, त्याचे इम्पॉर्टन्सही काय आहे, त्याचबरोबर त्याचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत यांचा ऑल ओव्हर स्टडी आपण करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. Marketing information system. The marketing information system distributes the relevant information to the marketers who can make the efficient decisions related to the marketing operations, pricing, packaging, new product development, distribution, media, promotion, etc. Every marketing operations works in unison with the conditions prevailing both inside and outside the organization, and therefore there are several sources: internal marketing intelligence, marketing research, through which the relevant information about the market can be obtained. तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये विपणन माहिती पद्धती असे म्हटले जाते. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे. या 21st सेंचुरीमध्ये सर्वच फील्डमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचबरोबर कॉम्प्युटर सेक्टरमधील इव्हॉल्युशनमुळे इन्फॉर्मेशन मिळवण्याचे व त्या इन्फॉर्मेशनचे सायंटिफिकली ॲनालिसिस देखील सहज केले जाते व याचा वापर सर्वच सेक्टरमध्ये केला जातो. म्हणून सध्याच्या काळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा व इन्फॉर्मेशन टेक्निकचा मॅनेजमेंट सेक्टरमध्ये वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे डिसिजन मेकिंगमध्ये अधिक अचूक निर्णय घेण्यास हेल्प होत असते. मॅनेजमेंटमधील इतर सेक्टरप्रमाणे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रकारचे चेंजेस होताना दिसतात. कॉम्पिटिशन हे मार्केटिंग सेक्टरमध्ये खूप असते. मग अशा कॉम्पिटिशनला फेस करायचे असेल, ओके, त्याला फेस करण्यासाठी मार्केटिंगमधील मॅनेजमेंटला याचा विचार सातत्याने करावा लागतो. असंख्य ग्राहक, ग्लोबलायझेशन, ओपन इकॉनॉमी, त्याचबरोबर जे काय मार्केटमध्ये असणारे अवेलेबल वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य प्रोडक्ट, त्यांचे प्रोडक्शन, यामुळे कस्टमर्सच्या अपेक्षांप्रमाणे कस्टमर्सच्या जे काही नीड्स, वॉन्ट्स, डिमांड आहे त्यांच्या अपेक्षाप्रमाणे त्यांच्या चॉईसनुसार, आवडीनुसार त्यांना रिजनेबल प्राईसमध्ये त्यांना परवडतील अशा किमतीत वस्तू सेल करणे व मार्केटमध्ये ही गोष्ट सोपी नसते. अशा अनेक रिझन्समुळे कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी व कॉम्पिटिटर्सचा सामना करण्यासाठी अनेक एफर्ट्स कंपनीला घ्यावे लागतात. मग अशा कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी, अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मार्केटिंग पॉलिसी व वेगवेगळ्या योजना, योग्य ते डिसिजन घ्यावे लागतात. कारण बिझनेस कोणताही टाईपचा असला तरी मेन ऑब्जेक्टिव्ह हा न्यू कस्टमर्स क्रिएट करणे व त्यांचे जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन होईल अशा वस्तू प्रोड्यूस करणे इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर हाय कॉम्पिटिशन इन मार्केट, ओके, आपले जे काही प्रोडक्ट आहे ते मार्केटिंग कॅपॅसिटी या सर्वांचा विचार करून त्या संबंधीची करेक्ट इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर त्यांचे फॅक्ट्स आणि फिगर्स गोळा करून त्याच्या आधारे योग्य डिसिजन घेणे म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे MIS होय. ओके, हाय कॉम्पिटिशन इन मार्केट म्हणजे मार्केटमध्ये असलेली स्पर्धा, आपले काही प्रोडक्ट आणि मार्केटिंग कॅपॅसिटी या सर्वांचा विचार करून व त्या संबंधीची करेक्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट करून, त्याचबरोबर त्याचे जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ते गोळा करून त्यांच्या आधारे त्या बेसवर योग्य तो डिसिजन घेणे म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम होय. मार्केटिंग पॉलिसी ठरवण्यासाठी मार्केटिंगची जी काही कार्यपद्धती आहे,
ओके, जे काही कार्य केले जाते ते निश्चित करण्यासाठी व मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी विविध प्रकारच्या माहितीची काय असते, गरज असते, आवश्यकता असते. त्यामध्ये मार्केटिंगचे ॲनालिसिस करणे, प्लॅनिंग, कंट्रोलिंग या सर्वच गोष्टींसाठी मार्केटिंग मॅनेजमेंट विविध प्रकारच्या इन्फॉर्मेशनवर डिपेंड असते. म्हणजेच मार्केटिंग मॅनेजमेंटला मार्केटिंग फंक्शनसाठी क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक व संख्यात्मक स्वरूपाच्या इन्फॉर्मेशनची काय असते, गरज असते. तर ते फिलिप कोटलर आहेत, त्यांनी जे मॅनेजमेंट थिंकर आहेत त्यांनी मार्केटिंग इन्फॉर्मेशन का आवश्यक आहे यांची काही कारणे दिली आहेत, काही रिझन सांगितले आहेत की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम का महत्त्वाची आहे. तर फर्स्ट रिझन आहे ते आहे फ्रॉम लोकल टू नॅशनल मार्केट. लोकल टू नॅशनल मार्केट म्हणजे काय, प्रत्येक कंपनीला ओके मार्केट एक्सपान्शन करण्यासाठी अनेक प्रयत्न करते. मग लोकल मार्केटपासून नॅशनल लेवलपर्यंत त्यांचा बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर त्या मॅनेजमेंटला मार्केटची इन्फॉर्मेशन ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन असणे आवश्यक असते आणि त्यासाठी मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम अत्यंत उपयोगी ठरते. त्याचबरोबर सेकंड रिझन आहे ते आहे फ्रॉम बायर्स नीड्स टू बायर्स. म्हणजे जे काही ग्राहकांचे इन्कम जसजसं वाढत जातो तसतशा त्यांच्या गरजासुद्धा काय होतात, चेंज होतात. मग त्यामुळे अशा बदलत्या गरजा व इच्छा समजण्यासाठी देखील कस्टमर्सची इन्फॉर्मेशन मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर थर्ड रिझन आहे ते आहे प्राईस कॉम्पिटिशन. प्रोडक्टची मार्केटमधील स्पर्धात्मक किंवा किंमत ठरवण्यासाठी व प्राईस पॉलिसी ठरवण्यासाठी कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्ट व त्यांची प्राईसची इन्फॉर्मेशन मिळवणे आवश्यक आहे. तर या 3 रिझन्समुळे ही जी काही कारणं आहेत त्याच्यामुळे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे अत्यंत हेल्पफुल असे आहे. त्याचबरोबर मार्केटिंग सिस्टममध्ये 3 कन्सेप्ट्स आहेत. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम या 3 वर्ड्समध्येच मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम याचा प्रॉपर मिनिंग लपलेला आहे. तर मार्केटिंग म्हणजे काय, तर याचा स्टडी आपण युनिट नंबर 1मध्ये ऑलरेडी केलेला आहे की ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्या तयार करण्यापासून त्यांचे प्रोडक्शन करण्यापासून ते प्रोडक्शन जे काही प्रोडक्ट आहे ते कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्यापर्यंत जे काही फंक्शन्स केले जातात त्याला मार्केटिंग असे म्हणतात. गुड्स अँड सर्व्हिसेस या कंपनीने जे काही तयार केलेले आहेत ते कंपनीपासून ते प्रोडक्शन केल्यापासून कस्टमर्सपर्यंत त्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे त्यांच्या ऑल फंक्शन्सचा समावेश मार्केटिंगमध्ये होत असतो. त्यानंतर इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन इज अ फॅक्ट ऑर डाटा दॅट हॅव बीन प्रोसेस्ड इन सच अ वे हॅज टू बी युजफुल टू द रिसिपियंट. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे अशी गोष्ट किंवा फॅक्ट्स किंवा डेटा की ज्याचा डिसिजन घेणाऱ्यांना डिसिजन घेण्यासाठी उपयोग होतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कलेक्ट करण्यात आलेले फॅक्ट्स, इव्हेंट्स, फिगर्स, ट्रान्झॅक्शन्स यांना डेटा असे म्हणतात. मग असा डेटा मीन्स प्रायमरी इन्फॉर्मेशन. असा डेटा हा रफ वर्कमध्ये असतो, त्याचे नेचर हे कच्च्या स्वरूपात असते, त्याचे रूपांतर हे पक्क्या स्वरूपात करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मदत करते. आणि तिसरा वर्ड आहे तो आहे सिस्टम. तर सिस्टम म्हणजे काय, तर पद्धत, एखादी मेथड. ही थर्ड कन्सेप्ट आहे. कोणत्याही कामाची एक सिस्टम असते. ते काम कोणतेही असतो ते सिस्टमॅटिकली केले तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. त्यामुळे आजच्या काळात या इरामध्ये वेगवेगळ्या कार्यासाठी जे काही आपण कार्य करतो, जे काही फंक्शन्स करतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्सचा वापर करून ते फंक्शन्स केले जातात. फॉर एक्झाम्पल आता बघा, एज्युकेशनल सिस्टम असेल तर ते एज्युकेशनमध्ये जे काही कामं केली जातात, जे फंक्शन्स केले जातात त्यासाठी योग्य ते सिस्टम असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे डायजेशन सिस्टम, बँकिंग सिस्टम एक्सेट्रा. अ सिस्टम इज एनी कलेक्शन ऑफ कंपोनंट्स दॅट इंटरॅक्ट टू सर्व कॉमन. तर अशा प्रकारे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, तर मार्केटमधील उच्च स्पर्धा, त्याचबरोबर म्हणजे हाय कॉम्पिटिशन, आपले जे काही प्रोडक्ट आहे व मार्केटिंग कॅपॅसिटी या सर्वांचा विचार करून व त्यासंबंधीची करेक्ट इन्फॉर्मेशन, त्याबद्दलचे फॅक्ट्स आणि फिगर्स गोळा करून त्याच्या आधारे योग्य तो डिसिजन घेणे म्हणजेच मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे MIS होय.
त्यानंतर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूया. दी मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम रेफर्स टू द सिस्टमॅटिक कलेक्शन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, स्टोरेज अँड dissemination of the market information from both the internal and external sources to the marketers on regular continuous basis. तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम कोणाला म्हटले जाते, तर ह्याच्यामध्ये जी काय आपली इन्फॉर्मेशन आहे ती सिस्टमॅटिकली कलेक्शन करायचं आहे. जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचे ॲनालिसिस करायचे, त्याचं इंटरप्रिटेशन करून, त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचं स्टोरेज करून ठेवणे. ओके, जी काही मार्केट इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचे स्टोरेज करणे आणि फ्रॉम बोथ द इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेसद्वारे आपण जी काही इन्फॉर्मेशन केली आहे ती स्टोरेज करणे व त्याचा वापर आपल्याला मार्केटिंगसाठी जेव्हा डिसिजन घ्यायचा असेल तर तेव्हा अशा माहितीचा, इन्फॉर्मेशनचा आधारे एखादा डिसिजन घेणे आणि ही एक कंटिन्युअस बेसिसवर ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. ही एक रेग्युलर आणि कंटिन्युअस बेसिसवर मार्केटर्स मार्केटिंगमधील इन्फॉर्मेशन मिळवत असतात. तर त्यालाच मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम असे म्हणतात. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ MIS म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे फीचर्स कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर पहिला फीचर आहे तो आहे कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम. ही MIS सिस्टम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे. त्यानंतर आहे क्विक, सिलेक्टिव्ह अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. त्यानंतर इझी ॲक्सेसिबिलिटी, इंटर रिलेटेड कंपोनंट्स, फ्युचर ओरिएंटेड, सपोर्ट्स डिसिजन मेकिंग, consistent information, applicable at all levels of management. So these are the characteristics or features of marketing information system. Now let's see one by one. Computer based system. In the marketing information system, all the information is gathered, analyzed and communicated through a computer device, and the useful marketing information is stored in microfields. तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधील फर्स्ट फीचर आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे कॉम्प्युटर बेसवर एक सिस्टम आहे. इन द मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम ऑल द इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड, ॲनालाइज अँड कम्युनिकेटेड थ्रू अ कॉम्प्युटर डिव्हाइस. म्हणजे जी काही मार्केटिंगमधील इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते मग त्याचे कलेक्ट करणे, त्याचबरोबर त्याचे ॲनालिसिस करणे हे सर्व कॉम्प्युटर डिव्हाइसच्या माध्यमाद्वारे केले जाते आणि ही मार्केटिंग इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर केली जाते. त्यामुळे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे आणि हा MISचा अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. त्यानंतर एक क्विक, सिलेक्टिव्ह अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो आहे क्विक, सिलेक्टिव्ह अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. The organization can maintain relevant marketing database through marketing information system which can be immediately and accurately accessed anytime. ओके, जो काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते ती आपल्याला कोणत्याही वेळी, ओके, आपल्याला जर ती हवी असेल तर आपण त्या कॉम्प्युटरमध्ये जो काही डेटा स्टोअर केलेला असतो त्याद्वारे आपण ती क्विक इन्फॉर्मेशन प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर ती इन्फॉर्मेशन असते ती ॲक्युरेट असल्यामुळे त्याचा आपल्याला डिसिजन घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग पडतो, त्याचा यूज होतो. तर अशा प्रकारे MIS हे क्विक, सिलेक्टिव्ह आणि ॲक्युरेट इन्फॉर्मेशन त्याचे एक फीचर्स आहे. त्याचबरोबर इझी ॲक्सेसिबिलिटी म्हणजे काय, तर द इन्फॉर्मेशन मेंटेन विथ द हेल्प ऑफ द मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम कॅन बी इझिली व्ह्यू अँड युटिलाइज थ्रू अ कॉम्प्युटर सिस्टम. आपण जे काही इन्फॉर्मेशन गोळा केलेली असते, जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते प्रायमरी सोर्सेसद्वारे और सेकंडरी सोर्सेसद्वारा, ती आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर सिस्टममध्ये काय करतो, तो स्टोअर करत असतो. तर त्याचे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचे जे काही चेंजेस करायचे असतील, ओके, त्या सिस्टममध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये काही बदल घडवायचा असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड करायची असेल तर असे आपल्याला ॲड किंवा चेंजेस हे आपल्याला कॉम्प्युटर सिस्टमद्वारे एकदम इझी पद्धतीने इझी ॲक्सेस करू शकतो. हा देखील MISचा अत्यंत महत्त्वाचा असा फीचर आहे की आपण जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे, जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे ते आपण कॉम्प्युटर सिस्टमच्या थ्रू इझी हँडल करू शकतो. त्यानंतर इंटर रिलेटेड कंपोनंट्स.
तर इंटररिलेटेड कंपोनंट्स म्हणजे काय, तर इन मार्केटिंग डिसिजन्स अँड कम्युनिकेशन all the four components are interlinked, that is the information provided by one element is useful for the functioning of the other aspects. These interconnected components include internal report, marketing research, marketing intelligence and marketing decision support system. इंटररिलेटेड कंपोनंट्समध्ये या फोर कंटेंट्सचा काय असतो, समावेश होतो. तर ते फोर कंटेंट्स कोणते आहेत, तर ते आहे इंटरनल रिपोर्ट, अंतर्गत जो काय आपला रिपोर्ट असतो तो, मार्केटिंग रिसर्च, बाजारपेठेचे संशोधन करणे, त्याचबरोबर मार्केटिंग इंटेलिजन्सी आणि मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम यांचे रिलेशन हे इंटर रिलेटेड कंपोनंट्स आहेत. त्यांचा वापर आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये करतो. हा देखील या मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचा आणखीन एक महत्त्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर आहे फ्युचर ओरिएंटेड. फ्युचर ओरिएंटेड म्हणजे काय, तर द मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इनिशिएट्स स्ट्रॅटर्जी फॉर्म्युलेशन अँड प्लॅनिंग फॉर फ्युचर मार्केटिंग ऑपरेशन्स. आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो त्याचा वापर आपण फ्युचरमध्ये जे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत, जे काही प्लॅन्स करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला अशी इन्फॉर्मेशन उपयोगी पडतो, जेणेकरून आपल्याला जे काही फ्युचरमध्ये प्लॅन करायचे आहेत, की जे डिसिजन्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये आपण जो काही डेटा स्टोअर करून ठेवतो त्याची हेल्प आपल्याला फ्युचर प्लॅन फ्युचर ओरिएंटेडसाठी उपयोगी पडते. त्यानंतर आहे सपोर्ट डिसिजन मेकिंग. Since this system provides an accurate marketing database, it can be certainly used for instantaneous decision making by the marketing managers. आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, मार्केटिंगशी रिलेटेड निर्णय घ्यायचा असेल, तर त्यासाठी अशी इन्फॉर्मेशन आपल्याला सपोर्टिव्ह ठरते. म्हणजे आता आपण जो काही डेटा गोळा केला असतो प्रायमरी सोर्सेसद्वारे केलेला असतो, म्हणजे तो आपला रफ वर्क असतो. मग तो रफ वर्क आपण त्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून त्याचे आपण योग्य ते रीतीने ती इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि त्याचा जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इन फ्युचरमध्ये काय आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन हेल्प करते. तर त्यासाठी देखील मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे त्याचे हे एक आणखीन महत्त्वाचे फीचर आहे. त्यानंतर आहे कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन. कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम एनेबल्स द मॅनेजमेंट अँड डिसिजन मेकर्स टू ॲसेस रिलिव्हंट, अपडेटेड अँड व्हॅल्युएबल मार्केटिंग इन्फॉर्मेशन. आपण जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे ती त्या कॉम्प्युटरमध्ये कायमस्वरूपी स्टोअर केलेली असते. त्याचा जर आपल्याला इन फ्युचरमध्ये डे टू डेटमध्ये काही चेंजेस होत असतील तर आपण ते अप टू डेट ती इन्फॉर्मेशन करू शकतो, त्याच्यामध्ये अपडेट्स करू शकतो. त्यामुळे आपल्याला ती इन्फॉर्मेशन आउटडेट होत नाही आणि त्याचा आपल्याला डिसिजन घेताना, एखादा प्लॅनिंग करताना ती इन्फॉर्मेशन हेल्प करते. त्यानंतर आहे ॲप्लिकल ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. Every manager uses the marketing information system to decide marketing strategies, plans, policies, and procedure prepared at all managerial levels. मॅनेजरला एव्हरी मॅनेजर यूजेस, प्रत्येक मॅनेजर हा मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचा यूज हा एखादी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी डिसाईड करायची असेल, एखादा प्लॅन करायचा असेल किंवा पॉलिसी ठरवायची असेल किंवा एखादी प्रोसिजर प्रिपेअर करायची असेल तर त्या ऑल मॅनेजर लेवलसाठी ही मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम काम करत असते. त्याचा वापर हे मॅनेजर्स करत असतात, जेणेकरून जे काही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ठरवणार आहोत, जे काही प्लॅन्स करणार आहोत, जे पॉलिसीज ठरवणार त्यासाठी अशी इन्फॉर्मेशन ही आपल्याला जी काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते, जी गोळा केलेली माहिती असते त्याच्याद्वारे आपण योग्य तो प्लॅन करू शकतो, की योग्य ती स्ट्रॅटर्जी वापरू शकतो. आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणती स्ट्रॅटर्जी वापरायची आहे ते आपण जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो. त्याच्या आधारावर आपण योग्य तो डिसिजन घेऊ शकतो की मार्केटिंगमध्ये आपली जी काही प्रोडक्टला डिमांड आहे ती कशा प्रकारे आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणती स्ट्रॅटर्जी यूज केली पाहिजे जेणेकरून आपल्या प्रोडक्टला जास्तीत जास्त कस्टमर्स डिमांड करतील आणि त्याचबरोबर आपल्याला ती डिमांड वाढली तर आपला
बिझनेसचा प्रॉफिट वाढेल, त्याचबरोबर आपला बिझनेस हा एक्सपांड होऊ शकेल. तर अशा प्रकारे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे मार्केटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. तर आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, तर यावरून असे लक्षात येते की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे मार्केटिंगमधील एखादे डिसिजन घ्यायचा असेल, प्लॅन्स करायचे असतील, ओके, इन फ्युचर्समध्ये जे काही आपल्याला स्ट्रॅटर्जी पॉलिसीज राबवायचे असेल तर त्यासाठी ही मार्केटिंग इन्फॉर्मेशन अत्यंत उपयोगी ठरते. ओके, आपले जे काही कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करता येते. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट आहे त्याची, त्याचबरोबर मार्केटिंग कॅपॅसिटी, या सर्वांचा विचार करून व त्या संबंधीची करेक्ट इन्फॉर्मेशन, त्याचे फॅक्ट्स अँड फिगर्स गोळा करून त्याच्या आधारे योग्य तो डिसिजन घ्यायचे काम या मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये केले जाते. तर आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ओके पाहिले आहेत. ओके, थँक्यू.